सम्राट 11 वर्सेस सम्राट 11 वर्सेस नरसिंग यांच्यात सामना आता रंगणार आहे. सर्व संघ अटीतटीचे आहेत, त्यामुळे प्रत्येक सामने हे रंगतदार होणार आहेत. नरसिंग यांच्याकडून पहिले षटक घेऊन येत आहेत. मनीष, पाहूया मनीष आपल्या संघाडी काय करतायत. समोर आहेत सागर. पहिलाच बॉल हा डॉट बॉल काढलेला आहे त्यांनी. फारच छान गोलंदाजी. पहिलाच चेंडू हा डॉट चेंडू काढलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करताना मनीष. पाहूया दुसरा चेंडू. वरिष्ठ खेळाडू सर्व विलास राणे मार्गदर्शन करताना आपल्या खेळाडूंना. चार षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यावी. दुसरा चेंडू सागर यांच्यासाठी आणि त्याने टॅप मारलेला आहे. सर्वसर्वी रूपा पाटील यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर बसावे. रुपाली पाटील यांचं इथे स्वागत आहे. श्री क्लासेस यांचे सर्व. पुढील चेंडू मनीष यांचा आणि उत्कृष्ट असा टॅप मारलेला आहे. बैठा टॅप म्हणावा लागेल, बसून मारलेला आहे. पुढील चेंडू मनीष यांचा सागर यांना. पाहूया पुढील चेंडूवर ते आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. मनीष फेस टू सागर. फारच छान गोलंदाजी, फार उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा त्यांनी बीट केलं होतं, परंतु यष्टिरक्षकाकडून एक धाव गेलेली आहे. पुन्हा एकदा मनीष यांचा चेंडू. सागर आणि उत्कृष्ट असा फटका. एक धाव. फारच छान. सम्राट 11चे सागर. 5 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू मनीष यांचा सागर यांच्यासाठी आणि बसून त्यांनी फटका मारलेला आहे. स्वीप शॉट. फारच छान बॅटिंग. श्री क्लासेसचे रूपा पाटील यांचा सत्कार करतील हेमलता भंडारी मॅडम. यांना विनंती करेन की रूपा पाटील यांना शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पवृष्टी देऊन यांचे स्वागत करावे. रूपा पाटील यांचे हार्दिक स्वागत. मान्यवरांचे आभार. एक षटक संपलेला आहे. एक षटक. धन्यवाद. 5 धावा झालेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत जय रामाणे. फार उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. यांची गोलंदाजी फसवी गोलंदाजी आहे. बॉलला लूप देतात, पण कळून येत नाही बॅट्समनला. कधी ऑफ ड्राईव्ह, कधी लेग स्पिन मारतात. ऑफ स्पिन लेग स्पिन दोन्ही भरणा त्यांच्याकडे आहे. मध्ये एखादं स्ट्रेटर वन टाकतात, फास्ट वन टाकतात. फारच छान गोलंदाजी करतात. तर राज बघूया त्यांना आता कसे फेस करतायत. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर एक धाव. राज यांची बॅटिंग घेण्यासारखी आहे. माझा मोबाईल कोणाकडे असेल त्यांनी मला आणून द्यावे जरा, कृपया विनंती आहे. त्यांची प्लेसमेंट आहे तुझ्याकडे. जय रामाणे यांचा दुसरा चेंडू. पाहूया राज त्या चेंडूवर काय जादू करतायत. जय टू राज. जय टू राज. फारच छान चेंडू. फसवा चेंडू. ऑफ ब्रेक केलेला आहे. फारच छान चेंडू. नाही, राजला बीट केलेला आहे.
राजला बीट केलेला आहे. फार उत्कृष्ट चेंडू जय रामाणे यांचा, त्यांच्या हातात जादू आहे. दुसरा चेंडू आणि तेवढाच जोरदार पटका आणि तेवढीच फिल्डिंग आणि रनआउट झालेले आहेत. राज यांची विकेट पडलेली आहे. गेल्या 2-3 सामन्यात सातत्य राखत आहेत ते फलंदाजीमध्ये आणि आता ते धावबाद झालेले आहे. त्यांच्या संघासाठी ते बॅकबोन होते. जे काही सामने झाले त्यात त्यांनी सातत्य राखून स्टार्ट टू एंड त्यांनी फलंदाजी केलेली आहे. फारच चांगली फलंदाजी, बॅड लक. जय रामाणे यांचा उत्कृष्ट गोलंदाजीचा आविष्कार पाहायला मिळत आहे. जादू अशी कला ते दाखवत आहेत. गुड बॉलिंग, गुड गोईंग. पुढील चेंडू जय रामाणे यांचा सागर यांना. पाहूया सागर काय करतायत. आणि त्यांनी चेंडू तटवलेला आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. सागर यांनी उत्कृष्ट तटवलेला चेंडू, 2 धावा मिळालेल्या आहेत. पंच प्रशांत राणे यांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. अचूक पंचगिरी. पुढील चेंडू जय रामाणे यांचा सागर यांना. सागर फेस टू जय. पाहूया काय करतायत पुढील चेंडूवर. जय यांचा उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा आणि त्यांनी पुन्हा एकदा कडक फटका लगावलेला आहे. 1 धाव त्यांना मिळालेली आहे. लास्ट टू गो. जय रामाणे यांचं शेवटचं चेंडूवर ते काय करामत करतायत हे आपण पाहूया. आणि उत्कृष्ट असा फटका सागर यांचा. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजीचं यथार्थ दर्शन आपल्या समोर होत आहे. फारच छान. 2 षटक, 10 धावा झालेल्या आहेत. 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 2 षटक, 10 धावा. त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे. निर्विवाद सत्य आहे, नो डाऊट. नरसिंग यांच्या टीममध्ये चर्चा चाललेली आहे. चक्रव्यूह रचत आहेत. पुढे काय करावे. लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. आपल्याला वेळ फार कमी आहे. अजून 4 मॅच खेळवायचे, यांचं त्यांना भान असून दे. 2 षटकं, 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. कृपया वेळ काढू नये. लवकरात लवकर मॅच चालू करावी. 2 षटकं, 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. बंड्या यांना गोलंदाजी करतील. आशू यांचा दुसरा चेंडू. बंड्या यांनी पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे. आशू यांचा दुसरा चेंडू. पाहूया बंड्या काय करतायत. आणि त्यांनी बसून टॅप मारलेला आहे. सेफ शॉट, सेफ शॉट. 1 धाव मिळालेली आहे. पुढील चेंडू आशू यांचा बंड्या यांना. उत्कृष्ट असं टॅपिंग करत आहेत. पुढे जाऊन ते स्टेप आउट होऊन. आशू यांचा पुढील चेंडू गरवार एंड कडून. पाहूया. आणि बसून फटका मारलेला आहे. नो चान्स फॉर फिल्डर. फारच छान बॅटिंग करतायत ते. उत्कृष्ट प्लेसमेंटचा नमुना पेश करत आहेत. नजाकत भरी बॅटिंग, डेलिकेट टच. पुढील चेंडू आशू यांचा बंड्या यांना. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजीचं यथार्थ दर्शन आंबेवाडी प्रीमियर लीगमध्ये दिसत आहे. पावसाळी प्रीमियर लीग पहिले पर्व फारच जल्लोषपूर्ण वातावरणात उत्साहात साजरे होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. पुढील चेंडू पाहूया बंड्या काय करत आहे. आणि रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप मारून त्यांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. बॉल टू बॉल मॅच चालू आहे. पाहूया आशूच्या पुढील चेंडूवर बंड्या काय जादू दाखवत आहेत ते. आणि पुन्हा एकदा त्यांनी स्वीप अटेम्प्ट केलेला आहे. 1 धाव त्यांना मिळालेली आहे. 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 3 षटकं संपलेल्या. शेवटचं षटक घेऊन येत आहेत आपल्या समोर. सागर हे फलंदाजी करत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी नमुना. कडक बॅटिंग आहे त्यांची. प्लेसमेंट पण सुंदर आहे. त्यांच्या भात्यामध्ये सगळ्या प्रकारचे शॉट आहेत.
व्हरायटीयुक्त बॅटिंग करतात ते. वेळ काढू नका, लवकरात लवकर सामना चालू करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे याचं भान असू द्या. लवकरात लवकर सामना चालू करावा, वेळेचे भान असून दे. शेवटचं षटक, 3 षटक 16 धावा फलकावर लागलेले आहेत आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत आशिष. आशिष बोल टू सागर. उत्कृष्ट गोलंदाज वर्सेस उत्कृष्ट फलंदाज. पाहूया शेवटच्या षटकात आपल्याला काय चमत्कार दिसतोय. आशिष बोल टू सागर. पहिला चेंडू टाकत आहेत आशिष सागर यांना आणि पहिल्याच चेंडूवर पुढे जाऊन सदा आणि स्टंपिंग यष्टीचित केलेलं आहे त्यांना. उत्कृष्ट बॉल यष्टीचित झालेले आहेत. छान चेंडू टाकलेला आशिष यांनी. उत्कृष्ट गोलंदाजीने उत्कृष्ट फलंदाजाचा बळी घेतलेला आहे आणि उत्कृष्ट यष्टीचित केलेलं आहे तेजस पाडावे यांनी. उत्कृष्ट असे किपर नावाजले जातात ते. फारच छान गोलंदाजी. फलकावर अजूनही 16 धावा लागलेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत आशिष आपल्या संघासाठी. पाहूया आशिष काय करत आहे आपल्या संघासाठी. आणि हा अतिरिक्त धाव, वाईट चेंडू वाईट घोषित केलेला आहे पंचांनी. एक श्री धाव देण्यात क्लासेसचे येत आहे. सर संतोष राणे यांचे इथे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांचं शाल आणि सन्मान वाईट चिन्ह आणि चेंडू, पुन्हा पुष्पगुच्छ एकदा देऊन वाईट धाव, संतोष वाईट भोसले अवांतर धाव हे स्वागत आलेली आहे. करतील. अवांतर धाव घोषित केलेली आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका मारलेला आहे. छान बॉलिंग, छान बॅटिंग, फारच छान. सत्कार मूर्तींचा सत्कार होत आहे. मान्यवरांचे आभार, सत्कार मूर्तीचे अभिनंदन. पुढील चेंडू आशिष टाकत आहेत आणि हा बीट झालेला आहे. फारच उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे. फारच छान, फारच छान किपिंग, फारच छान अडवलेला चेंडू. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे. आशिषांचा पुढील चेंडू आणि पुढे जाऊन त्यांनी सरसावलेला आहे आणि एक धाव. 1 to go, लास्ट बॉल टू गो, 2 to go. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत सामन्याचे. निर्णायक सामना चालू आहे. दोन्ही संघ अटीतटीचे संघ आहेत. अटीतटीचा सामना आपण पाहत आहोत. रोमांचक असा हा सामना, अविस्मरणीय असा सामना आपण पाहत आहोत. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे. साईनगरचा राजा विरुद्ध मराठा फोर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस मंचावर यावे. आशिषांचा पुढील चेंडू मंचावर आहे, दोघांनी मंचावर आहे. साईनगरचा राजा यांचा कर्णधार आणि मराठा फोर्स यांचा कर्णधार, दोन्ही कर्णधारांनी मंचावर यावे. आशिषांचा चेंडू केतन पाहूया आता. साईनगरचा राजा शेवटचा कर्णधार. शेवटचे 2 चेंडू आशिष यांचा चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा बीट झाला आणि तो यष्टीरक्षकाला पकडता आला नाही. एक धाव आलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नरसिंहाचे आशिषांचा शेवटचा चेंडू पाहूया. बंड्या काय करत आहे शेवटच्या चेंडूवर.
शेवटचा चेंडू, सामन्याचा शेवटचा चेंडू निर्णायक घडी येऊन ठेपलेली आहे. बंड्या पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत गोलंदाज आशिष. आणि पुढे जाऊन सरसावलेला चेंडू आणि तितकी उत्कृष्ट फिल्डिंग आणि धाव बाद झालेले आहेत. चला युट्यूब वाले दादा जरा मंचावर धाव बाद झालेले आहेत. टॉस करून घ्या. नको नको इथे नको, इथे त्यांना करू दे. इथे 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 तुम्ही तोच भोसले टॉस द्या जरा. मी टॉस दाखवाय ना. कोण कॉल करणार 21 आहे? टू विन. 21 धावा जिंकायला. कोण कॉल करणार आहे? 20 धावा झालेल्या आहेत. 21 धावा जिंक. उडवा उडवा उडवा. 22 विन. 22 विन. हेड इज कॉल टेल टेल. साईनगरचा राजा विजयी झालेला आहे. मी हेमू मावशींना विनंती करेन त्यांनी आमच्या या आयोजनाबद्दल आणि मॅच बद्दल 2 शब्द आम्हाला सांगावे. 22 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे. हेमलता मावशी यांना आमचं म्हणजे आमच्या वाडीमध्ये काही कार्यक्रम असू दे, गरबा असू दे, अंडी असू दे, गणपती असू दे, कोणताही कार्यक्रम राबवला तर यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं आणि ते दरवेळी आम्हाला मिळो ही आम्ही त्यांच्याकडे आशा बाळगतो आणि त्यांचा आम्हाला असाला आशीर्वाद नेहमी असू दे. त्यांचे खूप खूप आभार इथे त्यांनी उपस्थित झाल्याबद्दल आणि त्यांचा आभार आहे आम्ही. धन्यवाद. तसेच मी श्री क्लासेसच्या मॅडम रूपा पाटील यांनाही विनंती करेन की त्यांनी या आयोजनाबद्दल आणि या सगळा जो क्रिकेट आहे त्याबद्दल तुम्ही 2 शब्द. नितेश सालप यांनी खूपच मेहनत घेतली आहे क्रिकेटसाठी आणि खूप असा आनंद होतोय की त्यांनी हे क्रिकेटचे सामने केल्यामुळे सगळ्या मुलांना हा चान्स इकडे मिळालेला आहे. आणि मी खरंच नितेश सालप यांचं आभारी आहे की त्यांनी असेच पुढे हे कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवावे जेणेकरून सगळ्यांसाठी हा जो फलक आहे तो सगळ्यांना करता येतो. आणि असं म्हणजे माझी अशी इच्छा आहे की जसं बॉईची ही जी टीम तुम्ही लोकांनी तयार केलेली आहे, जशी बॉईजची टीम तयार केली आहे तशी एक महिलांची पण टीम होऊन जाऊ दे. जसं म्हणजे बॉईजला जेवढा आनंद झाला आहे तेवढा त्या गर्ल्स लोकांना पण तेवढाच आनंद होईल आणि तेवढ्याच उत्साहाने हा जे कार्यक्रम आहे तो जोरात आपला चालूच राहील. आणि आपल्या तसंच कमिटीने सुद्धा आपल्याला खूप हेल्प केली आहे ह्याच्या बाबतीत. आणि नितेश सालप यांना विनंती आहे की तुम्ही असेच कार्यक्रम पुढे करत जा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद रूपा मॅडम. आम्ही कार्यक्रम राबवतो, तुम्ही सहकार्य करता त्याबद्दल तुमचे आभार आहात. पण कसं आहे महिलांचे क्रिकेट सामने आम्हाला आयोजन करण्यासाठी कोणती हरकत नाही, पण त्यासाठी महिला या आमच्या घरातल्या होम मिनिस्टर असतात, त्यांना सगळं बंधन असतं. त्यांना घर सांभाळून क्रिकेट सांभाळणं थोडं. एक लीग मॅच नाही होऊ शकत पण एक सिंगल मॅच आपण करू शकतो. निवृत्ती बरोबर आहे. आपण लीग मॅच नाही पण आपण सिंगल मॅच करू शकतो की लीग मॅचसाठी मुलांना लेडीज लोकांना एवढा वेळ नाही मिळणार. तर आम्ही पुढच्या वर्षी आम्ही हा विचार करू आणि ते तुमच्याकडे आणून पोहोचू. आणि आमची विनंती आहे की त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करणं, मुलींच्या जे काय होत आहे ते आपण करूया. धन्यवाद. मी संतोष राणे यांना विनंती करेन की 2 शब्द तुम्ही सांगा. हॅलो. पुढचा चेंडू. नितेश सालप यांचे मनापासून आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम, उत्कृष्ट असा फटका जय रामण यांच्याकडून, चांगला कार्यक्रम क्रिकेटचा त्यांनी ते हे ऑर्गनाईज केलेला आहे. तर त्याचे मनापासून मी आभार मानतो आणि असाच क्रिकेटचा कार्यक्रम दरवर्षी हो हीच इच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे माझे एकीचं नाही, या माझ्या कमिटीचं सगळ्यांचं यश आहे. त्याबद्दल माझ्या कमिटीचेही आभार आहेत याबद्दल की त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी करू शकलोय. रोमहर्षक सामना इथे रंगतदार आलेला आहे. जय रामाने उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. लेफ्टी बॅटिंग, रायटी बॉलर सागरचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट पेस टाकतात ते 150 प्रति किलोमीटरने आणि तितकाच रोलवलेला चेंडू आणि धाव बाद. पहिला विकेट गेलेला आहे. 1 विकेट बाद झालेला आहे. 1 विकेट गेलेला आहे. जय संघाचा पहिला विकेट गेलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना साई सम्राट या संघाने दाखवलेला आहे.
सागर यांची उत्तम गोलंदाजी. जय यांनी फटका टोलवला होता, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केल्यामुळे त्यांचा खेळाडू धावबाद झालेला आहे. पुढील चेंडू फेस करत आहेत जय रामाणे. सागर यांचा उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि त्यांना बीट केलेला आहे. बॉलला फारच गती होती, त्यामुळे जय रामाणे बॉल समजू शकले नाही, त्यामुळे ते बीट झालेले आहेत. सागर यांचा पुढील चेंडू फेस करतायत जय रामाणे. जय रामाणे यांच्याकडे पुढील चेंडू सागर घेऊन येत आहेत. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतात. आणि नो बॉल अंपायरने घोषित केलेला आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे, त्यामुळे अतिरिक्त धाव मिळालेली आहे. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉल टू गो. 2 बॉल शिल्लक आहेत षटकातले. सागर यांचा पुढील चेंडू संतोष यांच्यासाठी आणि नो बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, 2 धावा मिळालेल्या आहेत. जय रामाणे यांच्याकडे पुन्हा एकदा 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 धावा झालेल्या आहेत फलकावर. विलास राणे एक वरिष्ठ खेळाडू, अनुभवसिद्ध खेळाडू, त्यांचे मनोबल उंचावत आहेत, त्यांना कॉन्फिडन्स देत आहेत की डटे रहो, डोंट गिव्ह अप. त्यामुळे विलास राणे यांनी त्यांना कानमंत्र दिलेला आहे. पाहूया जय रामाणे त्यांनी दिलेल्या कानमंत्राचा किती उपयोग करून घेत आहेत. पुढील चेंडू सागर यांचा जय रामाणे यांना आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जय रामाणे यांनी वेललेप केल्यामुळे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळालेल्या आहेत. सागर यांनी स्पेस टाकण्यामध्ये अतिरिक्त धावा देत आहेत. 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 2 बॉल टू गो. 2 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यावी की स्कोर हा ओव्हर झाल्यावर सांगितला जाईल. प्रत्येक बॉलाला स्कोर करू नका. स्कोर तुम्हाला ओव्हर झाल्यावर सांगितला जाईल. 2 बॉल टू गो. पुढील चेंडू सागर यांचा आणि 1 धाव मिळालेली आहे. पेस असल्यामुळे यष्टिरक्षकाला तो चेंडू पकडता आला नाही. 1 धाव मिळालेली आहे. पुढील चेंडू जय रामाणे यांच्याकडे सागर. सागर बोल जय रामाणे आणि पुन्हा एकदा शॉट. बॅटची बॉटम एजला लागून व्यासपीठावर चेंडू आलेला आहे. 1 षटक. 9 धावा लागलेल्या आहेत फलकावर. 9 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. फारच छान फलंदाजी चाललेली आहे. विलास राणे एक उत्तम अनुभवी असे खेळाडू बॅटिंग करताना आपल्याला दिसणार आहेत. त्यांच्या गाठीशी फार मोठा अनुभव आहे. ओव्हरआर्म असो, अंडरआर्म असो, सगळ्या फॉर्मॅटमध्ये ते अव्वल असतात. विलास राणे एक हरहुन्नरी प्लेयर, साईनगरचे नावाजलेले खेळाडू, समजदारपणे बॅटिंग करतात. त्यांच्या पाठीशी फार मोठा अनुभव आहे. आतापर्यंत फार क्रिकेट खेळलेले असल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव असल्याने पाहूया ते आपल्या संघासाठी आपल्या अनुभवाचा कितपत फायदा करून घेत आहेत. संजय यांचा चिंदरकर यांचा चेंडू. बघूया विलास राणे काय करत आहेत. पहिलाच चेंडू आणि त्याने टोलवलेला आहे आणि 2 धावा. विलास राणे यांनी 2 धावा मारलेल्या आहेत. खणखणीत 2 धावा. फारच छान. पुढील चेंडू संजय यांचा. पहिल्याच चेंडूवर 2 धावा तटावल्या आहेत. बघूया पुढच्या चेंडूवर ते काय समाचार घेत आहेत. संजय पुन्हा एकदा प्लेसमेंट. गुड प्लेसमेंट. त्यांच्याकडे क्रिकेटचं भरपूर नॉलेज असल्यामुळे त्यांच्याकडे क्रिकेटचे खूप सारे शॉट्स आहेत. त्यांच्या भात्यामध्ये शॉटची व्हरायटी आहे, प्लेसमेंट आहे, नजाकत बरेच शॉट आहेत. स्वीप मारत होते, रिव्हर्स स्वीप, पण फसलेले आहेत. संजय यांचा एक डॉट बॉल गेलेला आहे.
विलास राणे उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना आपल्याला पाहावयास मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू हातात मारलेला असल्यामुळे 2 डॉट बॉल आलेले आहेत. पुढील चेंडू विलास राणे यांच्यासाठी आणि अतिरिक्त धाव वाईड वेल लेफ्ट. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. संजय यांच्याकडून एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. 13 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 14 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. गुड शॉट विलास राणे यांच्याकडून एक उत्कृष्ट प्लेसमेंट. 1 धाव त्यांना मिळालेली आहे. संघासाठी 1 धाव वाढलेली आहे. बुन बुन से सागर भरता है. गुड शॉट आणि उत्कृष्ट असं 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. फार रिस्की असा फटका होता. जयरामाने धावबाद होऊ शकले असते पण दोन षटकं संपलेली आहेत. पुढील चेंडू गोलंदाज हा कोण बॉलर आहे? बंड्या. बंड्या बॉल टू विलास राणे. एक नावाजलेले नाव साईनगरचे. पुढे जाऊन त्यांनी 2 धावा पटकावल्या आहेत. विलास राणे आणि प्रशांत राणे साईनगरचे एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्या पाठीशी इतका अनुभव आहे. पुढील चेंडू बंड्या यांचा विलास राणे यांच्यासाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावत त्यांनी वेल लेफ्ट केलेला आहे परंतु अंपायरनी वाईट नाकारलेला आहे. बंड्या यांचा पुढील चेंडू विलास राणे यांच्यासाठी. पाहूया ते काय करत आहेत. रिव्हर्स स्वीप त्यांनी मारलेला आहे. तुम्हाला मगाच सांगितले त्यांच्या भात्यामध्ये व्हरायटी खूप आहेत. शॉट्सच्या स्वीप मारतात, स्ट्रेट ड्राईव्ह मारतात, प्लेसमेंट करतात, टॅप मारतात. पुन्हा एकदा आणि धावबाद. जयरामाने धावबाद झालेले आहेत. विलास राणे यांचा चुकीचा कॉल असल्यामुळे जयरामाने यांना त्याग करावा लागला आहे. उत्कृष्ट बॅटिंग करत होते जयरामाने सुद्धा. क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. आय कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं. ते त्यांच्यामध्ये न झाल्याने हा विकेट गेलेला आहे. कॉलिंग फार महत्त्वाची असते. त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट करताना कॉलिंग पाहिजे. तुमचं कॉलिंग नसेल तर आय कोऑर्डिनेशन पाहिजे. त्यामुळे लॅक ऑफ आय कोऑर्डिनेशन हे धावपास झालेले आहेत. आता आशिष आपल्याकडे फलंदाजी करतायत. हे सुद्धा खणखणीत बॅटिंग करतात, उत्कृष्ट फलंदाजी करतात. आणि पहिला चेंडू अतिरिक्त धाव वाईड बॉल. वाईड चेंडू टाकलेला आहे. आशिष यांना पहिला चेंडू अतिरिक्त धाव त्यांना देण्यात आलेले आहे. हा त्यांना बीट केलेला चेंडू. त्यांची बॅकलिप एवढी फिरते की चुकून चेंडू लागला असता साईनगर पार झाला असता. पुढील चेंडू आशिष यांच्यासाठी. उत्कृष्ट शॉट आणि 2 धावा. आणि अशा रीतीने जयसिंह टीम जिंकलेली आहे. फायनलला पोहोचलेली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गरज त्यांचं स्वागत करायचं आहे. हिप हिप हुर्रे. हार्दिक अभिनंदन. फायनल टीम आपल्याला एक मिळालेली आहे. विलास राणे यांचं हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट फलंदाजी.
नाही विकेट गेला नाही. पिल्लू आउट